हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आपण ना नुकतीच बेसिक जी व्हाईट ग्रेव्ही आहे त्याची रेसिपी शेअर केली होती. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे. कारण का माहिती आहे का, आपण तीच ग्रेव्ही वापरून आहे ना एक मस्तपैकी शाही भाजी करणार आहोत. ती आहे शाही नवरत्न कोरमा. बरं, आता तुम्हाला ना नाव ऐकून आहे ना वेगळं वाटत असेल किंवा तुम्ही आहे ना नाव हे ऐकलंच असेल. पण त्याच्या पाठीमागे एक छोटीशी आहे ना हिस्ट्री आहे. पण नवरत्न का? तर त्यातनं 9 रत्न वापरलेली आहेत. ते पण भाज्यांमधलीच. पण कुठली रत्न आपण वापरलेली आहे या रेसिपीमध्ये त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. 3, 2, 1. आपण व्हाईट ग्रेव्हीपासनं नवरत्न कोरमा करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 9 रत्न म्हणजे 9 पदार्थ लागणार आहेत. तर इथे मी काय काय घेतलंय सांगते तुम्हाला. 1 बाउल किंवा मग 100 ग्रॅम पनीर, त्यानंतर 1 बाउल फ्लावरचे तुरे असे काढून घेतलेले आहेत. त्यानंतर फरसबी आपण अर्धी बाउल घेतली, म्हणजे फरसबी म्हणजे फ्रेंच बीन्स, त्या अशा पद्धतीने आपण कट केलेले आहेत. अर्धी वाटी आपण आहे ना किंवा अर्ध बाउल फ्रोझन मटार, त्यानंतर अर्ध बाउल आपण गाजर घेतलंय, थोडासा असं बारीक चिरून घेतलंय. आणि त्यानंतर एक मीडियम साईजचा बटाटा आपण अशा पद्धतीने तुकडे करून असं पाण्यात ठेवलेला आहे. हे झाले 6 रत्न. 6 रत्न दाखवून झाले की हे 7वं आहे चेरी, जी आपली टुटी फ्रुटी वगैरे मिळते तशा पद्धतीने चेरी मिळते ना तशी. त्याच्याऐवजी तुम्ही आहे ना पाववाटी आहे ना अननसाचे तुकडे घेतले, समजा अवेलेबल झालं तर तेही चालू शकतं. त्यानंतर आपण इकडे मनुके घेतलेले आहेत. त्यानंतर इकडे एक 7 ते 8 बदाम घेतलेत. तर अशा पद्धतीने आपले 9 पदार्थ, 9 रत्न ठेवलेले आहेत. इथे आपल्याला आहे ना ही जी डिश आहे नवरत्न कोरमा ही रिच असते, व्हाईट ग्रेव्हीची असते. तर त्यासाठी आपण इकडे 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे. त्यानंतर आपण जी केलेली व्हाईट ग्रेव्ही आहे तेवढी सगळी आपल्याला व्हाईट ग्रेव्ही लागणार आहे. आता आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्यात. त्यासाठी मी एक कढई घेतली आहे. त्यातनं 1 चमचा तेल घालून घेऊया, 1 चमचा तूप. आता त्यातनं हे बदाम आणि मनुके आहेत ना ते आपण आहे ना छान फ्राय करून घेऊया. किंचित गुलाबी होईपर्यंत आपण फ्राय करूया. मनुके पण फुललेत आणि छानपैकी दोन्ही आहे ना गुलाबी झालेले आहे. आता आपण भाज्या टाकूया. फ्लावर टाकल्या, आता फरसबी, गाजर, बटाटा. आता या भाज्या सगळ्या मिक्स करून घेऊया. आता या भाज्या कच्च्या आहेत तर आपण काय करायचंय, थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया. आणि त्यानंतर चवीप्रमाणे आपण आहे ना मीठही घालून घेणार आहोत. म्हणजे आपण नंतर जी ग्रेव्ही करणार आहे त्याच्यात तर थोडं मीठ आहे, पण पूर्ण भाजीच्या हिशोबाने आपण मीठ आत्ताच टाकून घेणार आहोत. मीठ सगळं याच्यावर मिक्स करून घेऊयात. आणि आता लो फ्लेमवर झाकण ठेवून या भाज्या आपण 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊया. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ना जस्ट चेक करूयात आपल्या भाज्या शिजल्या आहेत की नाही. हो, भाज्या मस्तपैकी आहे ना शिजलेल्या आहेत. आता आपण सुरुवातीला ना मटार आणि हे का नाही टाकलं, तर मटार फ्रोझन होता म्हणून, आणि पनीरला ना शिजायला अजिबात वेळ लागत नाही म्हणून आपण आत्ता टाकत आहोत हे दोन्ही भाज्या. आता हे ना दोन्ही आहे ना मिक्स करून घेऊया. आणि काय करायचंय की फक्त 2च मिनिटं एक वाफ काढून घ्यायची. 2 मिनिटं झालेले आहेत आणि छान वाफ पण आलेली आहे. आता आपण काय करूयात, गॅस बंद करू आणि हे बाजूला ठेवूया. आता दुसऱ्या एका कढईमध्ये आपण भाजी करायला घेणार आहे. त्यासाठी 1 चमचा आपण तूप घालून घेऊया. आता त्यातच आपण आहे ना हा खवा टाकून अगदी 1 ते 2 मिनिटं छानपैकी आपण परतून घेणार आहोत. खवा फक्त ना थोडासा मेल्ट होईपर्यंत, म्हणजे मऊ होईपर्यंतच आपल्याला ना परतून घ्यायचा. त्याचा रंग अजिबात चेंज करायचा नाहीये. खवा छानपैकी आहे ना असा सॉफ्ट झालेला आहे. आता आपण काय करूयात की आपली ही जी व्हाईट ग्रेव्ही आहे ती याच्यात सगळी टाकून घेऊया. आता ग्रेव्ही टाकली आहे, त्यात थोडंसं आपण 1 ते 2 चमचे आपण याच्यात क्रीम टाकूया. 3-4 केशराच्या काड्या, पाव चमचा मिरे पावडर, पाव चमचा गरम मसाला,
ही चेरी आपण आधी चिरून ठेवली होती ती. आता हे सगळं आधी मिक्स करून घेऊया. आता आपली ही जी ग्रेव्ही आहे ती घट्ट आहे, त्यात आपण थोडंसं अर्धी वाटी किंवा अर्धा बाऊल आपण दूध घालून घेऊया. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि अगदी वाटलं समजा तरच आपण पाणी टाकूयात, नाही तर काही गरज नाहीये. तसंही ना हॉटेलमधल्या या ज्या भाज्या असतात ना त्या थोड्याशा घट्टसरच असतात. दूध मिक्स करून झालं ना की लो फ्लेमवर ह्याला आपण ना छान उकळी काढून घेऊया. थोडीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता काय करायचंय की आपण या ज्या भाज्या ठेवल्या होत्या ना शिजवून त्या सगळ्या ऍड करूया. भाज्या ऍड केल्या की ना 2 मिनिटं फक्त असं मिक्स करून घ्यायचंय. भाज्या मिक्स करून झाल्या ना की 1-2 मिनिटं झाकण ठेवायचं, म्हणजे सगळे फ्लेवर्स आहेत ना भाज्यांमध्ये उतरतात. 1-2 मिनिटं झालेले आहेत, आपण चेक करूया. हे बघा कढई मस्तपैकी आहे ना असं छान शिजलेले आहे. आता गॅस बंद करू आणि आपण ही भाजी सर्व करूया. फ्रेंड्स, मस्त अशी एकदम यम्मी आणि टेस्टी व्हाईट ग्रेव्ही मधली शाही नवरत्न कोरमा तयार आहे आणि आपण तो इथे सर्व केला आहे. तुम्ही हा जो नवरत्न कोरमा ही जी भाजी आहे ती तुम्ही कुठल्याही फुलका रोटी कशाबरोबरही खाऊ शकता. काय मंडळी, आहे ना एकदम शाही एकदम रिच अशी भाजी आहे. बर, आता या ज्या व्हाईट ग्रेव्ही मधल्या ज्या भाज्या असतात ना त्या जरा कमी तिखट असतात. सो घरातले ना तुमच्या कोणी ना कमी तिखट खात असतील किंवा मग बऱ्याच वेळा असं होतं ना की कमी तिखट खायची इच्छा आहे, लहान मुलं आहेत त्यांना करायची, तर नक्कीच तुम्ही त्यावेळेला ही करून बघू शकता. आणि नवरत्न कुठले आपण वापरले ते तर तुम्हाला लक्षात आलंच असेल. सो नक्की ही भाजी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.